दर्शन वेगवेगळ्या अभंगातून घडत असते. विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी. सुगंधी द्रव्य रुक्मिणी आता लावण्यात येत आहेत. तुळशी अर्पण केली जाते जी भगवंताला प्रिय आहे अशी तुळशी रुक्मिणीच्या डोक्यावर अर्पण करून त्या डोक्यावरती सुंदर असा सोन्याचा मुकुट हा अर्पण केला जात आहे. रुक्मिणीचं रूप हे विश्वमोही राहिलेलं आहे. मातेला फुलांचा हार तुळशीचा हार रुक्मिणीची पूजा ही भक्ती आणि प्रेम वाढवते असं म्हटलं जातं. पती पत्नीमध्ये संबंध दृढ करते असंही म्हटलं. अत्यंत सुंदर असा हा फुलांचा हार रुक्मिणी मातेला घातलेला आहे. रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतात, कष्ट दूर होतात अशी ही श्रद्धा आहे. या पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जाते आणि विशेष पूजा मानली जाते. रुक्मिणी अष्टमी हा दिवस देखील इथं रुक्मिणी देवीच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देखील विशेष पूजा केली जाते. उदबत्ती दीप ओवाळला जातो आहे. आईचा प्रसाद खायचा आहे ग. लहानपणी खाल्ला होता. आताच म्हटल्याप्रमाणे आषाढी द्या ग एकादशीचा आईचा प्रसाद उपवास खायला. असल्यामुळं फळांचा नैवेद्य आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो आहे रुक्मिणी मातेला. खरोखरच हा पंढरीचा सोहळा किंवा पंढरीची ही वारी म्हणजे एक आनंद सोहळाच आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा देखील आनंद कंद आहे. ज्या वाटेला जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची आहे तो वारकरी देखील आनंद यात्री आहे. म्हणूनच आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. नारळानं
ओटी भरण्याचा सोहळा इथे संपन्न होतोय. सौभाग्य द्रव्य असलेलं कुंकू, हळदी, श्रीफळ आणि खड रुक्मिणी मातेला अर्पण करून रुक्मिणी मातेची ओटी भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आता सांगितल्याप्रमाणे पंढरीचा आनंद सोहळा, पंढरीची वारी हा आनंद सोहळा इथे आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. पूर्वीपासून शासकीय महापूजा होत असते. पेशव्यांच्या काळापासून खऱ्या अर्थाने या पूजेला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यावरती महसूल मंत्री किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमंत्री यायला लागले. 1972 आईपासून खायचं आहे. 73 साली वसंतराव नाईकांनी पहिल्यांदा आषाढी वारीची पूजा सुरुवात केली. 73 सालापासून आषाढी एकादशीला मुख्यमंत्री येत असतात आणि मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आषाढी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी असा प्रकार केला. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती सुरू आहे. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, की जय, की जय. पांडुरंग हरी पांडुरंग, विठ्ठल माते की जय, विठ्ठल माते की जय.